नमस्कार मित्रांनो, क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, हा आपला क्वेश्चन सिरीजचा पहिला व्हिडिओ आहे. जी क्वेश्चन सिरीज आपण क्लाउड फ्रॅक्शनल सर्टिफिकेशन या एक्झामसाठी प्रिपेअर करत आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 10 प्रश्न बघणार आहोत. तर पहिला आपला प्रश्न आहे, व्हॉट इज द प्रायमरी बेनिफिट ऑफ क्लाउड कम्प्युटिंग? ठीक आहे, क्लाउड कम्प्युटिंगचा प्राथमिक फायदा काय आहे? आपल्याला ऑप्शन मिळालेत: ए, पे पर यूज प्राइसिंग; बी मिळाले फिजिकल डेटा सेंटर ओनरशिप; सी मॅन्युअल सॉफ्टवेअर पॅचिंग; डी इन हाऊस सर्व्हर मेंटेनन्स. जर तुम्हाला प्रायमरी बेनिफिट काय आहेत, क्लाउड कम्प्युटिंग काय आहे याची काहीच माहिती नसेल, तर जसं तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सजेस्ट केलेलं आहे की आपली एक व्हिडिओ सिरीज आहे क्लाउड कम्प्युटिंगची. ठीक आहे, AWS क्लाउड कम्प्युटिंगची आपली सिरीज आहे, त्याची लिंक मी खाली दिलेली आहे. ठीक आहे, ही प्लेलिस्ट आहे. जर तुम्ही या लिंकला क्लिक केलं तर आपली ही प्लेलिस्ट ओपन होईल यूट्यूब चॅनलची. त्याच्या फर्स्ट सिरीजपासून तुम्ही जर सुरुवात केली तर तुम्हाला पूर्ण माहिती मिळून जाईल आणि तुम्हाला क्लाउड कम्प्युटिंग काय आहे आणि क्लाउड इंजिनिअरिंग काय आहे याची पूर्ण तुम्हाला माहिती विथ प्रॅक्टिकल मिळेल. तर तुम्हाला मी सजेस्ट करेन, रेकमेंड करेन, सिरीज फॉलो करण्याच्या अगोदर ही सिरीज तुम्ही नक्की फॉलो करा, जे AWS चे फंडामेंटल क्लिअर होतील. जाऊया आपण आपल्या क्वेश्चन आन्सर मध्ये. ठीक आहे, आपण आपल्या क्वेश्चन आन्सर मध्ये आलेलो आहोत. व्हॉट इज अ प्रायमरी बेनिफिट ऑफ क्लाउड कम्प्युटिंग? ठीक आहे, जर तुम्ही ऑप्शन ए सिलेक्ट केला असेल तर तुमचं उत्तर बरोबर आहे. उत्तर आहे पे पर यूज प्राइसिंग. Cloud computing allows you to pay only for the resources you use, reducing upfront cost. ठीक आहे, क्लाउड कम्प्युटिंग आपल्याला फक्त वापरलेल्या सर्व्हिसेससाठी पैसे देण्यास परमिशन देतो, अनुमती देतो, ज्यामुळे आपला आगाऊ खर्च कमी होतो. ठीक आहे, त्याने एक एक्झाम्पल दिलेलं आहे, प्रॅक्टिकल एक्झाम्पल. अ स्टार्टअप कॅन सेव्ह मनी बाय पेइंग ओनली फॉर क्लाउड रिसोर्सेस इट युजेस इन्स्टेड ऑफ बाईंग सर्व्हर. स्टार्टअपसाठी हार्डवेअर विकत घेण्याऐवजी वापरलेल्या क्लाउड संसाधनासाठीच पैसे देणे जास्त फायदेशीर ठरते. दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया आपण. दुसरा प्रश्न आहे, विच AWS सर्व्हिस प्रोव्हाइड्स स्केलेबल कम्प्यूट कॅपॅसिटी? स्केलेबल कम्प्यूट क्षमता कोणती AWS सेवा प्रदान करते? ऑप्शन ए Amazon S3, ऑप्शन बी Amazon EC2, ऑप्शन सी Amazon RDS, ऑप्शन डी AWS CloudTrail. उत्तर आहे Amazon EC2. Amazon EC2 provides virtual servers for scalable compute capacity in the AWS cloud. Amazon EC2 AWS क्लाउड मध्ये स्केलेबल कम्प्यूट क्षमतासाठी एक आभासी सर्व्हर प्रदान करते. म्हणजेच काय, व्हर्च्युअल सर्व्हर. EC2 म्हणजे काय, व्हर्च्युअल सर्व्हर. प्रॅक्टिकल एक्झाम पाहूया. An application uses Amazon EC2 instance to add more server automatically when traffic grows. जेव्हा ट्रॅफिक वाढते तेव्हा व्हर्च्युअल Amazon EC2 आपल्याला काय करतो, वापरून आपण अधिक सर्व्हर जोडू शकतो. प्रश्न 3, व्हॉट डज इलॅस्टिसिटी मीन इन क्लाउड कम्प्युटिंग? क्लाउड कम्प्युटिंग मध्ये इलॅस्टिसिटी म्हणजे काय? ऑप्शन ए परमनंट रिसोर्स अलोकेशन, ऑप्शन बी ability to scale resources up and down automatically, ऑप्शन सी हार्डवेअर रिप्लेसमेंट रिक्वायरमेंट, ऑप्शन डी फिक्स मंथली बिलिंग. उत्तर आहे ability to scale resources up and down automatically. Elasticity allows resources to expand or contract automatically based on demand. इलॅस्टिसिटी मागणीनुसार संसाधनांना आपोआप वाढवण्यास किंवा कमी करण्यास परवानगी देते. आता उदाहरण पाहूया. An e-commerce site scales compute resources up during a sale and down afterward. म्हणजेच काय, ई-कॉमर्स साईट विक्री दरम्यान संगणक संसाधना वाढवते. म्हणजे ॲज पर तुमचे जर ई-कॉमर्स पोर्टल असेल आणि त्याच्यावर तुमच्या सेल सीझन मध्ये जास्त ट्रॅफिक झाली तर काय करणार, तुमचे जे रिसोर्सेस आहेत, सर्व्हर आहेत, ते ऑटोमॅटिकली वाढवणार आणि सेल ड्युरेशन कमी झाला म्हणजे सेल सीझन गेला तर आपोआप त्याचे रिसोर्सेस कमी करणार.
प्रश्न 4, विच क्लाउड डिप्लॉयमेंट मॉडेल इज शेअर बाय मल्टिपल ऑर्गनायझेशन? कोणता क्लाउड डिप्लॉयमेंट मॉडेल अनेक संघटकांनी सामायिक केला जातो? ऑप्शन ए प्रायव्हेट क्लाउड, बी पब्लिक क्लाउड, सी हायब्रिड क्लाउड, डी कम्युनिटी क्लाउड. उत्तर आहे कम्युनिटी क्लाउड. कम्युनिटी क्लाउड इज शेअर बाय सेव्हरल ऑर्गनायझेशन विथ कॉमन कन्सर्न और कॉम्प्लायन्स नीड्स. कम्युनिटी क्लाउड सामान्य किंवा अनुपालन गरजा असलेल्या अनेक संघटकांद्वारे सामायिक केला जातो. Several organizations can share same community cloud for common governance and compliance. एकाच समुदाय क्लाउडचा वापर समान गव्हर्नन्स आणि अनुपालन आवश्यक असलेल्या अनेक संस्थांनी करू शकतो. 5वा प्रश्न, which AWS geographic concept contain multiple availability zone? कोणते AWS भौगोलिक संकल्पना अनेक उपलब्ध झोनची समाविष्ट करते? ऑप्शन ए रीजन, ऑप्शन बी एज लोकेशन, ऑप्शन सी लोकल झोन, ऑप्शन डी सबनेट. उत्तर आहे रीजन. अ रीजन इज अ जिओग्राफिकल एरिया विथ मल्टिपल अवेलेबिलिटी झोन फॉर फॉल्ट टॉलरन्स. एक रीजन हे दोष सहनक्षमतेसाठी अनेक अवेलेबिलिटी झोन असलेले एक भौगोलिक क्षेत्र आहे. A region groups multiple availability zones so workload can run in different data center nearby. एका region मध्ये अनेक availability zone एकत्र करतो जेणेकरून काम वेगवेगळ्या डेटा सेंटर मध्ये जवळपास चालत असते. प्रश्न 6, व्हॉट इज द AWS शेअर रिस्पॉन्सिबिलिटी मॉडेल? AWS सामायिक जबाबदारी मॉडेल म्हणजे काय? ऑप्शन ए AWS manage both security and data for customer. Option B, customer manage all infrastructure hardware. Option C, AWS is responsible for cloud security, customer for data and access. Option D, customers are responsible for firmware update. उत्तर आहे ऑप्शन सी, AWS is responsible for cloud security, customer for data and ऍक्सेस. म्हणजेच काय, AWS काय म्हणतो, मी सिक्युरिटीची जबाबदारी घेतो आणि कस्टमर काय करतो, कस्टमर त्याच्या डेटा आणि ऍक्सेसची जबाबदारी घेतो. AWS सिक्युअर क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर while customers secure their data and application and access. AWS क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरवर सुरक्षित करतो तर ग्राहक त्याचे डेटा, अनुप्रयोग व प्रवेशाचे संरक्षण करतो. AWS secure the infrastructure while customers secure their own data and access policy. AWS इन्फ्रास्ट्रक्चर सुरक्षित करते आणि ग्राहक आपला डेटा व प्रवेश धोरणे सुरक्षित करतो. प्रश्न 7, विच फीचर हेल्प्स विथ डिझास्टर रिकव्हरी अँड हाय अवेलेबिलिटी? आपत्ती पूर्ण प्राप्ती व उच्च उपलब्धतेसाठी कोणती वैशिष्ट्ये मदत करतात? ऑप्शन ए सिंगल अवेलेबिलिटी झोन डिप्लॉयमेंट, बी मल्टिपल अवेलेबिलिटी झोन डिप्लॉयमेंट, सी यूजिंग ओनली वन ऑन प्रिमाइसेस सर्व्हर, ऑप्शन डी reducing backup frequency. उत्तर आहे मल्टिपल अवेलेबिलिटी झोन डिप्लॉयमेंट. डिप्लॉइंग across multiple availability zone improve resilience and reduces single point of failure. अनेक अवेलेबिलिटी झोन मध्ये तैनाती करणे लवचिकता सुधारते आणि एकला बिंदूवरील अयशस्वी होण्याची शक्यता कमी करते. Deploying across multiple availability zone help applications stay available even if one zone fail. अनेक availability zone मध्ये तैनात केल्याने एक झोन अयशस्वी झाल्यास अनुप्रयोग उपलब्ध राहतो. म्हणजेच काय, उदाहरणार्थ समजा एखादी तुमची ई-कॉमर्स पोर्टल आहे जी वर्ल्ड वाईड आहे, ठीक आहे, आणि तुम्ही मुंबई सेंटरला त्याचे डिप्लॉयमेंट केलं असेल, जो तो त्यांचा AWS सर्व्हर असेल, हा मुंबईच्या रिजन मध्ये असेल किंवा अवेलेबिलिटी झोन मध्ये असेल, आणि जर का त्या अवेलेबिलिटी झोन मध्ये काही टेक्निकल इश्यू आले तर काय होणार, तुमचं ई-कॉमर्स पोर्टल टोटली बंद राहणार. पण तुम्ही तुमचं ई-कॉमर्स पोर्टल मल्टिपल अवेलेबिलिटी झोन मध्ये डिप्लॉय केलं असेल, उदाहरणार्थ मुंबई रिजन, सिंगापूर रिजन, युरोप रिजन, US रिजन, ठीक आहे, अशा मल्टिपल रिजन मध्ये आणि अवेलेबिलिटी झोन मध्ये जर तुम्ही डिप्लॉय केलं असेल तर काय होणार, जरी मुंबईच्या डेटा सेंटर मध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम आला तरी तुमचं पोर्टल बंद होणार नाही. जी मुंबईची ट्रॅफिक आहे जवळपासच्या सर्व्हरमध्ये
रिडायरेक्ट होईल, उदाहरणार्थ सिंगापूरला रिडायरेक्ट होईल. ठीक आहे, तर हे आपल्याला याच्यामध्ये फायदा मिळतो. त्याने काय होतं, हाय अवेलेबिलिटी. ठीक आहे, उच्च उपलब्धता. काय म्हणतात त्याला, उच्च उपलब्धता. प्रश्न 8वा, विच AWS सर्व्हिस इज कॉमनली यूज फॉर ऑब्जेक्ट स्टोरेज. ऑब्जेक्ट संग्रहणासाठी सामान्यतः कोणती AWS सेवा वापरली जाते. ऑप्शन ए Amazon RDS, ऑप्शन बी Amazon S3, ऑप्शन सी AWS Lambda, ऑप्शन डी Amazon VPC. उत्तर आहे Amazon S3. Amazon S3 is an object storage service designed for durability and scalability. Amazon S3 हा टिकाऊपणा आणि स्केलेबिलिटीसाठी डिझाईन केलेला ऑब्जेक्ट संग्रहण सेवा आहे. Amazon S3 is used to store images, documents and backups reliably and cheaply. Amazon S3 इमेज, कागदपत्र, बॅकअप विश्वसनीयपणे आणि स्वस्तात संग्रहित करण्यासाठी वापरले जाते. प्रश्न 9वा, व्हॉट इज वन ॲडव्हान्टेज ऑफ ऑन डिमांड इन्स्टंट्स. ऑन डिमांड उदाहरणाचे फायदे कोणते आहेत. ऑप्शन ए लोवेस्ट लॉंग टर्म कॉस्ट, बी नो अपफ्रंट कमिटमेंट, ऑप्शन सी रिक्वायर 1 year कॉन्ट्रॅक्ट, ऑप्शन डी फिक्स कॅपॅसिटी ओनली. उत्तर आहे नो अपफ्रंट कमिटमेंट. ऑन डिमांड इन्स्टंट्स allow you to launch compute resources without long term commitment. ऑन डिमांड उदाहरणे आपल्या दीर्घकालीन बांधिलकीशिवाय संगणक संसाधने सुरू करण्याची परवानगी देतात. ऑन डिमांड इन्स्टंट्स आर आयडियल वेन यू नीड कम्प्यूट इमिजिएटली विदाउट कम्प्युटिंग टू अ लॉंग कॉन्ट्रॅक्ट. ठीक आहे, लांब कराराशिवाय लगेच संगणक आवश्यक असताना ऑन डिमांड उदाहरणं उपयुक्त आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला एखाद्या काहीतरी प्रोसेसिंग करायचं फाईल, पण तुम्हाला काय असं 1 वर्षाचं, 6 महिन्याचं किंवा 3 महिन्याचं काही कॉन्ट्रॅक्ट करायचं नाही AWSची, काही तासांचं तुम्हाला रिक्वायरमेंट आहे, तर तुम्ही काय करू शकता, ऑन डिमांड इन्स्टंट वापरू शकता. प्रश्न 10वा, विच AWS कन्सेप्ट रेड्युसेस लेटेन्सी फॉर एंड युजर. अंतिम वापरकर्त्यासाठी विलंब कमी करण्यासाठी कोणती AWS संकल्पना आहे. ऑप्शन ए एज लोकेशन, ऑप्शन बी अबिलिटी झोन, ऑप्शन सी डेडिकेटेड होस्ट, ऑप्शन डी सिक्युरिटी ग्रुप. उत्तर आहे एज लोकेशन. एज लोकेशन कॅशे contain closer to user to reduce latency and improve performance. एज स्थान वापरकर्त्यासाठी सामग्री जास्त जवळून कॅश करून विलंब कमी करतो. ठीक आहे, एज लोकेशन कॅश कंटेन क्लोजर टू युजर रेड्युसिंग वेब पेज लोड टाइम. एज स्थान वापरण्यासाठी सामग्री अधिक जवळून कॅश करून मेन पेजवर लोड कमी केला जातो. आता उदाहरणार्थ तुमचं एखादा ई-कॉमर्सच पोर्टल घेऊया, जिकडे तुमच्या फ्रंट पेजवर प्रोडक्ट डिस्प्ले करायचे आहेत. ठीक आहे, आणि तुमचं जो ॲप्लिकेशन आहे हा मल्टिपल ॲबिलिटी झोनमध्ये डिप्लॉय केलेला आहे. तर मुंबईमध्ये जाऊन एखादा युजर तो ॲक्सेस करत असेल तुमचा ई-कॉमर्स पोर्टल, तर त्याला नियरेस्ट कोणता जो असेल त्या नियरेस्ट लोकेशनमध्ये जो रेग्युलरली डेटा ॲक्सेस करतो आपण, समजा प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट सर्च आहे, तर यांचा एक डेटा कॅशे केला जातो आणि त्याच्या जवळपास असलेला एज लोकेशनला तो स्टोअर केला जातो. ठीक आहे, मग जेव्हा आपण ॲक्सेस करतो त्यावेळी तो डेटाबेसला हिट न करता त्या एज लोकेशनला रिडायरेक्ट होतो आणि त्या एज लोकेशनमधनं तो डेटा युजरला दाखवला जातो. याचे पूर्ण डिटेल्स आपण व्हिडिओ आपल्या या AWSच्या फ्रॉम बिगिनिंग टू ॲडव्हान्स या सिरीजमध्ये कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, त्याची लिंक मी प्रत्येक क्वेश्चनच्या खाली दिलेली आहे, तिथे तुम्ही रेफर करा. आता जर मित्रांनो तुम्ही पाहिलं की आपला जो क्वेश्चनचा इंटरफेस आहे, मी तो तुम्हाला लुक अँड फील MCQचा लुक अँड फील व्हावा म्हणून या फॉर्मॅटमध्ये केलेला आहे. ठीक आहे, जेव्हा तुम्ही ॲक्च्युअली एक्झाम देणार तेव्हा तुम्हाला असेच ऑप्शन मिळणार. क्वेश्चन असणार, 4 ऑप्शन्स असणार. ठीक आहे, तो तुम्हाला प्रॅक्टिस व्हावी, तुम्हाला लुक अँड फीलचं हॅबिट व्हावी म्हणून मी हा क्वेश्चन अँड आन्सरचा हा फॉर्मॅट ठेवलेला आहे. आशा करतो तुम्हाला हा फॉर्मॅट समजला असेल. आशा करतो तुम्हाला हा क्वेश्चन सिरीज 1 to 10 आवडली असेल, समजली असेल. ठीक आहे, आवडल्यास तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
भेटूया आपण पुढच्या सिरीजमध्ये अजून काही प्रश्न उत्तराबरोबर. धन्यवाद.